सार्थक म्हणतो की हे बघा, तुमच्या गळ्यात मी मंगळसूत्र घातले म्हटल्यावर तुमची बायको म्हणूनच ओळख करून देणार ना, आणि तुम्ही माझ्या बायको आहात, तुमचा हक्क येतो, त्यामुळे आता तरी तुम्हाला ह्या घरात माझी बायको म्हणूनच मिरवावं लागेल. आनंदी म्हणते की सर ते सर्व जाऊ देत, परंतु प्लीज आकांक्षाचं मत सुद्धा विचारात घ्या हा. सार्थक म्हणतो की ऑब्व्हियसली घेणार, तिचा जर या लग्नासाठी होकार असेल तरच हे लग्न होईल, अन्यथा हे लग्न होणार नाही. त्यामुळे आनंदीलाही बरं वाटतं. तर सर्वजण बसलेले असतात, बोलत असतात. त्यातच प्रथमेश आणि आकांक्षा देखील तिथे येतात. तर प्रथमेशचे बाबा प्रथमेशला विचारतात की काय प्रथमेश, तुला मुलगी आवडली आहे ना? आम्हाला तर आवडली आहे, तुझं मत सांग. त्यावर प्रथमेश सांगतो की हो, मला आकांक्षा आवडली आहे. हे ऐकून सर्वजण खुश होतात. तर आता सुद्धा आकांक्षाला विचारते की तुझं काय आहे आकांक्षा, तुला मुलगा आवडला? तेव्हा आकांक्षा म्हणते की मला थोडासा वेळ लागेल. आकांक्षाचं हे उत्तर ऐकून सर्वांचा चेहरा पडतो. तेव्हा सुद्धा म्हणते की काही काळजी करू नका, तिचा होकारच आहे. आता असं समजा की आपली सोयरीक जुळली. तर प्रथमेशचे बाबा म्हणत असतात की हो, दोन मोठी कुटुंब एकत्र येत आहे, आम्हाला खूप आनंद होतोय. आणि मग प्रथमेशची आई सून म्हणून तिला एक गिफ्ट देते. सर्वजण खूपच खुश असतात. आनंदी सुद्धा खूप खुश असते. तर रात्रीच्या वेळी आनंदी सार्थकसाठी काहीतरी विणत असते. आनंदीला काहीतरी सार्थकला गिफ्ट द्यायचंय, ते आपल्याला पुढे कळेलच की ती काय विणते ते. तिथे आता सार्थक तिथे येतो. आनंदी लगेच उभी राहते. सार्थक म्हणतो की अहो, एवढं दचकताय काय, माझीच रूम आहे आणि मी चालूय रूम मध्ये. आनंदी म्हणते की हो सर. आणि मग आनंदी आणि सार्थक दोघेही बसतात. सार्थक आनंदी सोबत काही गोष्टी शेअर करत असतो. तो आनंदीला म्हणत असतो की माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मला तिचं लग्न ना खरंच खूप धूमधडाक्यात करायचंय. मला तिच्या लग्नात काही कमी पडू द्यायचं नाहीये. मला माहिती आहे की माझं लग्न धूमधडाक्यात नाही झालं, पण तिचं मात्र मी करणार आहे. हे ऐकून आनंदीचा चेहरा मात्र उतरतो. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो तसं नाही, मला माझ्या लग्नामध्ये नाचायचं होतं आणि मी एकटा नव्हतो नाचणार, हा माझ्या बायकोला घेऊन सुद्धा नाचणार होतो. फक्त थोडीशी मज्जा करायची होती, राहून गेली. पण काही प्रॉब्लेम नाही, आता ती आकांक्षाच्या लग्नामध्ये मी पूर्ण करणार आहे. आनंदी म्हणते की सॉरी सर, खरं तर माझ्यामुळे तुम्हाला नाचता नाही आलं. सार्थक म्हणतो की याचा अर्थ तुम्ही हे लग्न मान्य करताय. आनंदी म्हणते की नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुमची इच्छा होती ना. सार्थक म्हणतो की अहो त्यात काय एवढं, आणि असं म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बघा ना, माझं ज्या मुलीवर प्रेम होतं तिच्याशीच माझं लग्न झालं. लोकांचं तर आयुष्य निघून जातं प्रेम शोध मध्ये. म्हणते सॉरी सर, मगाशी बोलले नाचायचं होतं, माझ्यामुळे तुमची स्वप्नच अपूर्ण राहील. सार्थक म्हणतो की मला माहिती आहे तुम्ही माझं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण करणार आहे. आनंदी म्हणते की कोणते स्वप्न? सार्थक म्हणतो की हे मला माहितीये, तू कधीतरी माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार आणि मग त्या दिवशी मला तुमच्यासोबत पुन्हा धूमधडाक्यात लग्न करायचं. तर तुम्ही मला तुमचा नवरा नाही मानत आहे, परंतु एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच मान करा आणि तेवढा कॉन्फिडन्स सुद्धा आहे मला पुढच्या वेळी सोबत धूमधडाक्यात लग्न करायचं. सार्थक आनंदी समोर हात पुढे करून आमची संमती मिळत असतो. आनंदी सुद्धा सार्थकच्या बोलण्याकडे लक्ष देत असते आणि ती हातामध्ये हात तेवढ्याच भानावते आणि हात खाली. सार्थक म्हणतो की मला तुमच्या सोबत लग्न करायचंय, पण केव्हा? जेव्हाच हात माझ्या हातात द्या, मी शेवटपर्यंत वाट बघली या गोष्टीची. तर इकडे वृंदा रेश्माला सांगते की कशा प्रकारे आज आकांक्षाला पाहायला आलेल्या पाहुण्यासमोर सार्थकने आनंदीची बायको म्हणून ओळख करून दिली आणि हे आम्हाला सुधाला आणि आम्हाला कोणालाच आवडलेलं. या सगळ्या गोष्टी ती आनंदीबद्दल सांगत असते. त्यामुळे रेश्माला खूप राग येतो. रेश्मा की आता सगळ्यांमध्ये होणार सार्थक आणि आनंदी नवरा बायको आहे, त्यामुळे आता मलाच काहीतरी खेळी खेळावं लागेल आणि मोठं काहीतरी धमाका करावा लागेल. त्यामुळे वृंदा सुद्धा विचारात पडलेली असते की आता रेश्मा नक्की काय धमाका करणार आहे. तर सकाळी सकाळी सार्थक हा आनंदीचा चहा घेऊन जातो. आनंदी म्हणत असते की सर अहो, काय तुम्ही रोज रोज माझ्यासाठी चहा घेऊन येतात. सार्थक म्हणत असतो की हो, तुम्हाला नाही माहिती, बायको सोबत चहा पिची मज्जाच काही और असते. आज तर खूपच जास्त एक्साइटेड आहे, कारण आज माझ्या आकूच्या लग्नाची बोल होणार आहे. इथे तिथे खेळणारी माझी आकू आणि घरभर वावरणारी माझी आकू आता लग्न करून मला सोडून जाणार आहे. पण खरंच खूप समजूतदार आहे. आई जेव्हा घराबाहेर जाईल ना, तेव्हा ना आई हिला सांगून जाईल की दादा काय घे, आणि मग ही आईचा रोल प्ले करायची. ती माझी आई व्हायची आणि मला म्हणायची सार्थक बाळा इथे जाऊ, सार्थक बाळा तिथे जाऊ नकोस. पण बघा ना, आज एवढी मोठी झाली की लग्न करायचंय. खरं खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे. तर आनंदीला म्हणतो की थांबा, मी तुम्हाला एक गंमत दाखव. कपाटात तो आलतो आणि आनंदीला त्यांचे लहानपणीचे फोटोज दाखव आणि म्हणत असतो की साऱ्या घरभर फिरायची, नुसती मस्ती करायची, नुसतीच बडबड करायची. पण तुम्हाला सांगतो, जर आगू गेली ना, हे घर शांत होणार आहे. खरंच पण हा मुली ग्रेट असतात, त्याचं घर सोडून दुसऱ्याच्या घरामध्ये जाईल. आनंदी म्हणते की हो सर, मुलींचं आयुष्य असंच असतं. आकांक्षा तर येतच राहील, ती येईल आपल्या घरी. सार्थक म्हणतो की हो, मग तिचंच घर आहे, तर राजकारणी येणार असतात, त्यामुळे सुधाची अगदी धांदळ उडाली असते. तिला काय करावं आणि काय नाही अशी सिच्युएशन तिला निर्माण झाली असते. की आता शलाकाही तिथे येते. तेव्हा वृंदा शलाकाला म्हणते की शलाका तुला गुलाबजाम बनवायचे? हा. शलाका म्हणते की हो माहितीये मला, मी बनवणार आहे गुलाबजाम, पण त्याआधी मी तयार होणार आहे. वृंदा म्हणते की हो हो, सगळे छान तयार होऊया आणि ती आनंदी सुद्धा तयार होईलच ना. सुद्धा तू बघितलं ना काल कशी मिरवत होती सार्थकची बायको म्हणून. खरं म्हणजे ना, सार्थक सपोर्ट करतो म्हणूनच फावतं. सुद्धा
म्हणते की नाही, काल ती आली होती ना, मला पण खूप राग आला होता, परंतु आज मात्र ती राजकारणांसमोर अजिबात यायला नको आणि मला ते अजिबात आवडणार. शलाका म्हणते की तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका, आज आनंदी हॉलमध्ये येणार नाही याची काळजी मी घेते. वृंदा तिला विचारते की हे सर्व तू कसं करणार. तेव्हा शलाका तिला म्हणते की आई, तर सार्थक कसा घराबाहेर राहील हे तू बघ आणि आनंदी कशी हॉलमध्ये येणार नाही याचं मी बघ. वृंदा म्हणते की ठीक आहे. तर इकडे आनंदी तयार होत असते, छान ड्रेस घातलेला असतो आणि सार्थकच्याकडे बघत असतो. तर सार्थक तिला म्हणतो छान दिसताय आज. आनंदी देखील म्हणते सर तुम्ही देखील आज छान दिसताय. सार्थकला खूप छान वाटतं. सार्थक म्हणतो की खरंच. आनंदी म्हणते की हो. तितक्यातच वृंदा तिथे येते, अगदी चेहरा पाडून आलेली असते. तेव्हा सार्थक तिला विचारतो काय झालं वृंदा काकू. तेव्हा वृंदा म्हणते की अरे बीपी लो होईल असं मला वाटतंय, कारण खूप गरगरल्यासारखं होतंय आणि घरामध्ये कोणीच नाहीये, केदारराव नाहीये, आदर्श नाहीये आणि माझ्या गोळ्या संपल्यात, मला जरा आणून देशील का. सार्थक म्हणतो की हो देतो ना, आणि आधीच सांगायचं ना, मला आधीच आणून दिले असते. म्हणते की जाऊ दे ना, आता सांगितलं आता आणून दे. मग सार्थक गोळ्या आणण्यासाठी बाहेर निघून जातो. तर मनोज इकडे दारू पिऊन एका ठिकाणी पडलेला असतो. रेश्मा तिथे येते आणि म्हणते की अहो मनोज दादा, तुम्ही इथे काय करताय आणि तुमचा जॉब सुटला का. मनोज म्हणतो की हा मग तुम्हाला माहितच असेल, मला काही कळत नाही, तुम्हाला माझी बहीण माझ्यावर नजर ठेवायला सांगते का. तेव्हा रेश्मा म्हणते की नाही तसं काही नाही, उलट तीच मला म्हणाली की तुम्हाला मदतीची गरज. रेश्मा म्हणत असते की अहो इथे मी तुम्हाला मदत करायला आली आहे. तेव्हा मनोज म्हणत असतो की मला काही तुमच्या मदतीची गरज नाहीये. रेश्मा मनोजला 10,000 रुपये देते. तेव्हा मनोज म्हणतो की हे कशासाठी. तेव्हा रेश्मा सांगते की तुमच्या बहिणीने पाठवले तुमच्यासाठी 10,000. मनोजला आनंदीचा आणखीच राग आलेला असतो आणि तो विचार करतो की आनंदी मला पैसे पाठवतीये. माझा हा भाग इथेच पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंदी भिजून आलेली असते, त्याच्या तोंडावर सगळीकडे चिखल असतो. तेव्हा सार्थक तो की अहो तुमच्या तोंडाला चिखल कसा लागलाय. आनंदी म्हणते की अहो अंगणात खूप चिखल झाला होता, सखाराम दादा नव्हता म्हणून मी तो साफ केला. आनंदी म्हणते की सर अहो तो पाईप. सार्थक म्हणतो की काय झालं, पाईप फुटला का. नंदी घाबरलेली असते, नक्कीच काहीतरी वेगळं घडलेलं असतं. तर शकू अण्णा आणि मालतीला सांगते की मी रेश्मा मॅडमला मनोज दादा सोबत बोलताना बघितलं आणि त्या रेश्मा मॅडम मनोज दादाला पैसे देत होत्या आणि मनोज दादा खूप चिडला आणि तो तसाच आनंदीकडे गेलाय. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.